मंडळी, कल्पना करा, 40,000 कुटुंब एका रात्रीत रस्त्यावर येऊन उभं राहिलं आहे. घरातील बचत, मुलांच्या शिक्षणासाठी ठेवलेले पैसे, म्हातारपणाची पुंजी सगळं काही एका क्षणात गोठून गेलं. पुण्यातील हडपसर मधील एका कंपनीनं लाखो लोकांच्या स्वप्नांना अक्षरशः धुळीला मिळवलंय. हा सगळा प्रताप केलाय समर्थ क्रॉप केअर नावाच्या कंपनीनं. या कंपनीचा सर्वेसर्वा असलेला प्रशांत गवळी आणि त्याचे 7 संचालक सगळेच्या सगळेच गायब झालेत. 40,000हून अधिक गुंतवणूकदारांचा जीव आज टांगणीला लागला. नेमकं हे प्रकरण काय आहे हे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर. समर्थ क्रॉप केअर या संस्थेनं पुणे आणि राज्यातील 12हून अधिक जिल्ह्यांमध्ये आपलं जाळं पसरवलं. त्यांनी गुंतवणूकदारांना प्रतिमाह 10% परतावा देण्याचं आमिष दाखवलं. हा आकडा ऐकूनच अनेकांचे डोळे दिपले आणि लोकांनी आपली कष्टाची कमाई या योजनेत गुंतवली. या कंपनीने अंदाजे 4 ते 5,000 कोटी रुपयांची बेफाम माया जमवली. संस्थाचालक प्रशांत गवळी यांनी गुंतवणूकदारांना वेळोवेळी पैसे परत देण्याचं आश्वासन दिलं. सुरुवातीला प्रशांत गवळी गुंतवणूकदारांना म्हणायचा, यावेळी दिवाळीला पैसे देऊन सर्वांची दिवाळी गोड करू. त्यानंतर 3% व्याजासह परतावा देणार असल्याचं सांगण्यात आलं आणि शेवटी डंके की चोट पर 1 डिसेंबरला पैसे परत करण्याचं आश्वासन दिलं. पण झालं काय की ही तिन्ही आश्वासनं नुसतीच हवेतच विरली गेली. गुंतवणूकदारांना कोणताही परतावा तर मिळालाच नाही. उलट संस्थेचे सर्व संचालक आपले फोन बंद करून पसार झालेत. सध्या 40,000हून अधिक गुंतवणूकदार अत्यंत बिकट परिस्थितीत आहेत. संस्थेने दिलेले अनेक चेक बाउन्स झालेत. लोक आपल्या कष्टाचे पैसे परत मिळवण्यासाठी दारात चक्रा मारतात, पण कार्यालय बंद आहे आणि संचालक गायब आहेत. लोकांनी भावनिक होऊन माध्यमांसमोर येऊन आपली व्यथा मांडली. गवळी यांनी देवाच्या नावाखाली भांडवल उभा केलं आणि फसवणूक केली. आम्हाला व्याज नको म्हणतोय, फक्त मुद्दल परत करा. पण गवळी कोमात गेले आहेत आणि त्यांनी आम्हालाही कोमात ढकललंय असं गुंतवणूकदार म्हणतात. आपली फसवणूक झाल्याचं गुंतवणूकदारांच्या लक्षात येताच लोक पोलिसात आपली तक्रार करणार याची कुणकुण लागता समर्थ क्रॉप केअरचा प्रमुख प्रशांत गवळी यानं एक केविलवाणा प्रयत्न सुरू केला. त्यांनी कुठल्या तरी निर्जनस्थळी व्हिडिओ काढलं आणि यातून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी गुंतवणूकदारांना पैसे कधी देणार या मूळ प्रश्नाला पूर्णपणे बगल दिली. या सहानुभूतीचा देखावा आहे की पळून जाण्याआधीचा वेळ काढूपणा, असा प्रश्न आता उपस्थित होतोय. अनेक गुंतवणूकदारांनी एकत्र येऊन प्रशांत गवळी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. पण या ठिकाणी एक मोठा पेच आहे. काही गुंतवणूकदारांना अशी भीती वाटते की जर गुन्हा दाखल केला तर आपली मुद्दल सुद्धा बुडेल. याच भीतीमुळे हजारो लोक शांत आहेत आणि नेमका याच गोष्टीचा फायदा प्रशांत गवळी घेत असल्याचं दिसून येतं. मंडळी, लक्षात घ्या, या प्रकारच्या फसव्या योजनांचा इतिहास खूप जुना आहे. याला पिरॅमिड किंवा साखळी पद्धतीची योजना म्हणता येईल. यात सुरुवातीला लोकांना आकर्षक परताव्याचं आमिष दिलं जातं, जेणेकरून जास्तीत जास्त लोक यात सामील होतील आणि नवीन गुंतवणूकदारांचे पैसे जुन्या गुंतवणूकदारांना परतावा म्हणून दिले जातात. साधारणतः 19 ते 20 महिने हे ठग पैसे गोळा करण्यासाठी वेगवेगळे आमिष देतात आणि एक ठराविक रक्कम जमा झाली की ते गाशा गुंडाळून गायब होतात. देशात नुकताच दादर येथील फिनिफ्रियरन्स अवधूत साठे यांच्या ट्रेडिंग अकादमीवर सेबीनं कारवाई केली होती. त्यात सुमारे 546 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त झाली. पण समर्थ क्रॉप केअरचा हा घोटाळा तर त्याहून 10 पटीनं मोठा असला तरी सेबी, ईडी किंवा आर्थिक गुन्हे शाखा यापैकी कोणीही अद्यापही समर्थ क्रॉप केअरवर कारवाई का केली नाही? 40,000 लोकांचे पैसे पळवले जातात तरी प्रशासन झोपेचं सोंग का घेत आहे, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. या संपूर्ण प्रक्रियेत पुणे प्राईम न्यूजने मागील 5 महिन्यांपासून सातत्यानं या बेकायदा गुंतवणुकीबद्दल बातम्या प्रकाशित करून लोकांना सावध केलंय. या बातम्यांमुळे अनेक संभाव्य गुंतवणूकदारांचे पैसे टाकणं थांबलंय आणि पुणे प्राईम न्यूजच्या पाठपुराव्यामुळे या प्रकरणातील भविष्यात होणारी हजारो नागरिकांची फसवणूक टळली आहे. मंडळी, काही दिवसांपूर्वीच केडगाव येथील एका सामाजिक संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष असलेल्या महिलेनं समर्थ क्रॉप केअरच्या बाजूने सभा घेतली होती. त्यांनी लोकांना आव्हान केलं होतं की कंपनीला ब्लॅकमेल केलं जातंय, अफवांवर बळी पडू नका आणि सर्व काम सुरळीत सुरू आहे. प्रशांत गवळी यांच्यावर विश्वास ठेवा. पण आता कंपनीचा बाजार उठला.
त्यावेळी गवळींच्या बाजूने उभ्या राहणाऱ्या त्या महिला पदाधिकारी आता या 40,000 गुंतवणूकदारांसाठी आवाज उठवणार का, त्या तोंड उघडणार का, असे प्रश्न आता उपस्थित केले जातात। मंडळी, गुंतवणूकदारांकडून प्रशांत गवळी समोर अनेक प्रश्न उपस्थित केले जातात। टीम लीडरच्या माध्यमातून गोळा केलेल्या पैशांची नेमकी गुंतवणूक किती आहे आणि ती कुठे जमा केली आहे, संस्थेने ही रक्कम कुठे गुंतवली आहे आणि आता ती कुठे गेलेत, जर कंपनी खरंच दिवाळखोरीत गेली असेल तर त्यांचे कायदेशीर आणि आर्थिक पुरावे द्यावेत। हडपसर येथील मुख्य कार्यालय का बंद आहे, सर्वांनीच आपले फोन बंद का ठेवले आहेत, गुंतवणूकदारांनी कोणाशी संवाद साधायचा, गुंतवणूकदारांची ही दिशाभूल कधी थांबणार, या प्रकरणी प्रशांत गवळी गुंतवणूकदारांसमोर येऊन पैशांचा हिशोब देणार की नाही, असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जातात। समर्थ क्रॉप केअरच्या 40,000हून अधिक गुंतवणूकदारांचा जीव आज टांगणीला लागला। येत्या 1-2 दिवसात गुंतवणूकदार पोलिसात तक्रार दाखल करण्याची शक्यता आहे। मंडळी, या घोटाळ्याबद्दल तुमचं मत काय, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। धन्यवाद।